बरं आता हजेरी द्या बघू पटकन सगळ्यांनी. सानिका पवार प्रेझेंट. सुमन प्रेझेंट. श्रेया प्रेझेंट. संस्कृती झेंडे प्रेझेंट. श्रीनाथ प्रेझेंट. आर्यन प्रेझेंट. परशुराम प्रेझेंट. ज्ञानेश्वरी प्रेझेंट. अजय अरुण अरुण आला नाही वाटतं आज. बरं पूजा पूजा पण नाही आली का आज? श्रेया तुझा अभ्यास झाला का? नाही अगं. अगं तुला माहिती का मॅम चेक करायला येणार आहे. काय माझं झालं पाहिजे. मे आय कम इन मॅडम? आला एकदाचा. ये ये. ए श्रेया काय तुला काही दिसतंय का? नाही. मला दिसतंय. कसं काय? नजर लागते त्यासाठी. हो का? बर. काल कोणी कोणी ऍबसेंट आहे उभं राहा बघू. काय रे अरुण काल का नाही आलास? मॅडम त्या आईची तब्येत बरी नव्हती. बरं बाकीच्यांचं काय मग? बाकीच्यांना काय झालं होतं ऍबसेंट राहायला? मॅडम मी आजारी होते म्हणून नाही आले. बर अजून? ही पोरं पण ना इतकी कारणं सांगतात ना खरंच काही खरं नाही आजकालच्या पोरांचं. बरं बरं बसा आता खाली. रोजच काय ना काय नाटकं चालू असतात. खरंच यार असं प्रेम मिळवायला नशीब लागतं. ए ढापण्या तू गप की. ए खाली बघ तोंबले. अभ्यास कर त्याला अभ्यास कर. तू बघ तुझा अभ्यास. काल निसर्ग या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला होता. मॅडम मी आणला आहे. मी पण आणलाय. मी पण आणलाय. चांगला 2-3 ओळींचा आहे. बाकीच्यांचं काय? आम्ही पण आणलाय. जे काल कोणी आले नाहीत त्यांना मी काय परत शिकवू का? मॅडम मी काल आलो नव्हतो पण निसर्गाविषयी 2 शब्द बोलू शकतो. चुप बसा. सायलेंट. दात काढण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष द्या. चल येतो का मी. अगं चिंगी अजून शाळेत नाही गेली होय? हे काय निघालीच बाबा. तो आरण्या कुठे आहे? कवा धरून गेलाय तो. जेवला बी नाही अजून. अगं मग तू त्याला काहीतरी खाऊन जा म्हणायचं ना. अहो सांगितलंय तसंच गेले पोरग. काय सांगू. हे आलो आलो.
ए आहे, काय र येऊ का मी? सांभाळून जा र बाबा. हा. अगं आहे, काय र आज शाळेत सरांनी आणि मॅडमनी पैसे मागितले. कशाला र कसलं पैक? कसलं ते नाही माहिती, आज विचारून सांगतो. अरे ते झेंडा आलाय काय? झेंडा? हा. झेंडा कशाला? अरे ते झेंड्याला नाही का काय काय करतात ते? अगं आहे, झेंडा लांब आहे अजून. लांब आहे होय. हा. आणि मग कसलं पैक? नाही माहिती, आज विचारून सांगतो की. विचार आणि सांग बाबा. हा विसरू नको र. हो हा हो, येतो. हा हा ये. आणि चिंगी गेली ना? गेली अरे कवासनीच गेली. डबा नेला ना तिला? नेला नेला. अरे तुझा डबा बांधून ठेवलाय तेवढं घेऊन जा की बरं. अरे न ते, अरे भात मिळतो की शाळेत आणि भारी लागतो. अरे छान लागतो काय छान लागतो. डबा घेऊन जा तेवढा बांधून ठेवलाय. अरे आई, हा. मी डबा नेला, तू काय खाणार? अरे पोरं खाते, रातचा भात आहे. जा बाबा डबा घेऊन जा. न तू. अरे बांधून ठेवलाय राजा. न ग, उशीर होतोय मला, येतो. ए पोरा, अरे ऐक की. ए पोरा, काय हे पोरग ना माझच नुसता विचार करते. काय पोरग भेटलं मला देवा. लय भारी पोरग दिलं बघ मला. गुणी पोरग आहे. काळजी घे रे देवा पोराची. हो हो, राखेल 2 गाड्या. हा येऊन जातील, काय विषय नाही. बर बर ठीक आहे. हा नमस्कार. का थांबले? गावात थांबलो आम्ही. का? उद्या आठवड्याचा बाजार आहे ना. हा मग थोडं पैका पाहिजे होतं. पैका पाहिजे होय. संध्या पैसे घेऊन ये गाडीत. आहे ते माझ्याकडे पैसे. दे मग त्यांना. होय ना. हा ना. हा चला चाय घेऊन जावा. हा चाय घेऊन असं म्हणतो. शेठ तुला की त्यांना पैक घेतील त्याच्या. कसं आहे ना, ते म्हणून आपण येत. आपण हे मोठ्या गाड्यांमध्ये घेतो ना, ती फक्त त्यांची पुण्य आहे, तुला नाही काढायची. चल. हॅलो, बोला सावकार बोला. हा अरे हो, विसरलोच मी. पाठवतो उद्या परवा. करतो प्रयत्न करतो. ठीक आहे, पाहतो संध्याकाळपर्यंत प्रयत्न करतो. काय करतेस? आलास काय शाळेतून? काय नाही रे, दळण करते बाबा. आहे. हा. बाबांना विचारलंस? कोण सर? अगं असं काय करतेस? तुला सकाळी बोललो पैशांचं. अरे हा. अव तुम्हाला सांगितलं होतं, केलं का ते पैकाचं? होय, बघतो. काय हा काय ज्ञान गेल्यासारखं करतय काय माहिती. सारखं सारखं सांगावं लागतंय. अगं बघतो म्हणलं ना. आता मालकाची सांगतो मी थोडी उचल द्यायला, नाही तर झेंड्याच नाही बघू. काय झेंड्याला झेंड्याला. ए पोरा रडवलं ना शेवटी लेकराला माझ्या. अगं आपल्या गरिबीमुळे आपल्या पोराचं नशीब. आता काय करायचं. काय तुम्ही पण. काय झालं बाई आता? काय ग
आहे त्याची रियाची बहीण माझी केस वाढत होती. किती वेळा सांगितलंय बाई तुला, हा तिच्या बरोबर राहू नको, खेळू नको. मी नाही, ती चालली होती मला बोलवायला. काय ती चालली होती सांगते, नको तिच्या बरोबर खेळू बोलू. हा बाबा मला नवीन पेन हवे. हो बाळा घेऊ, उद्याच्याला घेतो. हा चल पटकन, खूप उशीर झाला. चल चल मॅडम. मे कम इन मॅडम. या या आत या. आज पण उशीर झाला का? तुमची रोज रोज नाटकं आहेत या. आता खूप झालं तुमचं. सॉरी मॅडम. थांबा बघू बाजूला. थोडा उशीर आता असंच थांबा. रोजचीच नाटकं आहेत. जा आता जाऊन बसा जागेवर. कालचा होमवर्क कोणी कोणी करून आणलाय? का ग श्रेया, तू का नाही हातवर केलास? मॅडम माझा होमवर्क नाही झालंय. का का नाही झालं होमवर्क? ते काल आमच्या घरी पाहुणे आले होते ना, त्यामुळं. काय ग सुमन, खरं आहे का हे? नाही, मला नाही माहिती. होमवर्क करायचा असतो ना, दिलेला असतो तर. सॉरी मॅडम, मी आज नक्की करेल कालचा होमवर्क. करून आण उद्या नक्की. हो हो, उद्या नक्की करून आणेल. बस खाली आता. काय ग, तुला काय झालेलं हो म्हणून सांगायला? मला नाही नाही बोलले नव्हतं सांगायचं. नव्हतं सांगायचं काय? ओरडलं ना मला मॅम तुझ्या. गप्पा बस. काय रे, आज अरुण का नाही आला? मॅडम त्याच्या आईची तब्येत जरा बिघडली म्हणून नाही आला तू. अरे आता मालक आले ना, त्यासनी विचारलं पैसे द्या म्हणून. अरे पोरासनी कधी बसे ड्रेस घ्यायचे जरा. होय ना, शाळेत पोरग लय रोज म्हणतो बाबा ड्रेस कधी आणणार. आता आणायचा ड्रेस आता. होय ना, शाळेचं काम पहिला करून घे. होय ना, आता मालक आले की त्याचे सांगतो. आता काय गाणं, कशी तब्येत? चांगले आता बरी ना? तब्येतीची काळजी घ्या. औषध गोळ्या चालू आहेत आता. चालतंय. रामा तुमचं ठीक आहे मालक. चालतंय. होय चालू दे तुमचं. होय आहे मी. होय आता मालकाची सांगतो बघा, पोराला ड्रेस घ्यायचे, थोडे पैसे द्यावे. होय ना, थोडे पैसे पाहिजेत नाही का? आता मग अहो ते पोरग आमचं कधी बी मागे लागले. घेऊ आता मालकाकडनं पैसे वाढले की नाही का? हो दादा, नमस्कार. पोराला शाळेचा ड्रेस मिळेल का तुमच्याकडे? कलर कुठला आहे? निळा आहे बघा. निळामध्ये, हा कसं निळा? बघा हा हा, येऊ बघा येऊ. असता चालेल असला. होय. हा हा, असाच आहे हा साहेब. हा हा, असंच आहे. असाच आहे. वा, हा, असंच आहे नाही हा का? असाच आहे, हा. असंच आहे. बरं पण जरा बारीक नाही होय, बरं हे पण- लयच मोठं होतं याव. किती वर्षाचं आहे? आता बघा. हा, होईल होईल. किती किती याची किंमत किती पण याची? 500 रुपयाला बसेल. हा, बाबू बाबू, थोडं लयच कमी आहे करावं हो. जरा. बघा काय कमी करता आलं तर. अहो आम्ही थोडं पैसे जमा करतो थोडे थोडे करून. बघा काय एवढे कमी नाही करता हो येतं. आमच्याकडं. होय ना. जरा कमी बघा की. हा? कमी नाही. पोराला शाळेला पाहिजे हो हो, जरा बघा की कमी. कमी नाही. बघा काय कमी झालं तर आम्ही घेतो लगे नाही का? मग आणि आता पॅन्ट कसं घे. करायचं? कमी करूनच सांगितलं तुम्ही. पण अरे त्याला बापरे. पॅन्ट पण पाहिजे साहेब. पॅन्ट पण मिळेल, पण किती होईल तरी पण? 800 रुपये होईल. नाही हो, अहो एवढं नका हो, कमी करा ना जरा नाही का? हं? कमी केलं तर आम्ही घेऊ लगे. पोराला पण घ्यायचं आमचं. आमची एवढी परिस्थिती नाही हो. हा, अहो साहेब, हातावरचं पोट आहे हो, दोन्ही बघा, बघा 800 की काहीतरी. नाव आहे हा, म्हणलं तुला ते महाग आहे, तू पोलीस ते. हा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना. हो ना, नाही होणार कमी. बघा 200 ना, बघा की. 200 मध्ये नाही होणार. शर्ट नाही. अहो कसं बस 200 होय ना. गोळा केलेत आम्ही. बघा ना, होतंय का? हा? हा? मग आता काय करू? आता मालकाला सांग. शाळेचं कापड पाहिजे तो, बघा की. नाही, कापड चांगलं आहे त्यामुळे. कापड आहे सोडा चांगलं, पण बरं, ठीक आहे आता मग काय करणार? मग परत बघू. येतो आम्ही, बघतो. हा? जर झालं कमी तर सांगा. हम्म.
ठीक आहे, चल बघू आता मग. 4 मिनिट आहे, झाला का हिसाब? आण बघू. बोलू त्यांना. या इकडं. होय, ही तुमची हजेरी. ठीक आहे. तुमची. या मालक, थोडे पैसे जास्त पाहिजे होते. का रे बाबा? पोराला डिरेस घ्यायचंय. डिरेस घ्यायचंय? होय ना, कधी मागे लागलाय बघा जरा. अहो कधी मागे लागलाय पोरग. डिरेस घ्या नाही का? घे बाबा दर. उद्या वेळेत या. होय होय, या मालक. हो या, सकाळी येतो लवकर. या. ते मटेरियल भरलेलं आहे. हा, ते आता पाठवून द्या. होय ते झालं भरून. भरलंय ना? होय होय, ठीक आहे ठीक आहे. या शेंडे, आमची कोणाचा हिसाब राहिला का? नाही, फक्त त्या माणसाचा बाकी नवीन आलेला आहे, त्या मावशीचा पेमेंट बाकी. देऊन टाक तेवढं. चला. ए सगुने, कुठे सगुने? काय हो? हाय की इथंच आहे. कुठं जाते म्या? होय, अरे कुठे? बोलो बरं त्याला. हाय की इथंच आहे. का हो? रडत होता ना, पैसे आणले त्या डिरेस साठी. आणलं होय? बोलो बरं. अरण्या, ए अरण्या, अरे बाबाने पैका आणलं तुझ्यासाठी. बाबा. अरे लका, तुला डिरेस घ्यायचा होता ना. हे बघ, आता आपण तुला डिरेस घेऊ, म्हणजे तू शाळेला कोणत्या बोलायचं बरं का? हे बघ. बाबा मला दे पैक. ना बाबा, मला पाहिजे. नाही बाबा मला पाहिजे. बाबा मला. आपण घेऊ आपण ना. अगं त्याला तर डिरेस घ्यायचा, तुला घेऊ पुढच्या आपण. नाही बाबा मला बी ड्रेस घ्यायचा आहे. अगं असं काय करतेस? हा बाबा घ्या चिंगीलाच, मला ना ते. अरे तुझ्यासाठीच आणलंय पोरा. बरं बाळा, तुला डिरेस घेऊ बस. हा चला. चल ठीक आहे. खुश आता? हो. चल. चिंगे, हा. आता सगळ्या मुलांसारखा तुझ्याकडे शाळेचा ड्रेस. हो. मलाही लवकरच बाबा येतील. हा. म्हणजे आपण, बाबांना सांगते मी रोजच सांगतो, पण ऐकतील बाबा आता. 2-3 दिवसात लवकरच ड्रेस. मग तू पण ड्रेस मध्ये, मी पण ड्रेस मध्ये. चला आलं आपली शाळा. चलो. काल ताब्यात झाला नाही ना माझा. तुझं झालं? काहीच नाही. तुझा नाही ना. बस अरे आज्ञा. आल्या आले. काय रे चोचरे, काय म्हणतोस? कसं आहेस? तुला नाही युनिफॉर्म? अरे घेणार आहेत की बाबा 1-2 दिवसात. आणि मी तुला कधी घेणार? ए ढापण्या, तुझा दे की मग काढून. देतो की. अरे जग काही काय येतोय तिथे. अरे शाळेबाहेर आहे आपण, आणि घेतीलच बाबा 1-2 दिवसात. चला जायचं. चला. बाकी अभ्यास केलास का कालचा? नाही. चल पाणी पिऊन येऊया आपण. काय करते? का? काय चाललंय रे? चला चालते क्लास मध्ये. श्रेया, सुमन उभा राहा. इकडे अरुण, आज्या उभा राहा. काय श्रेया, एकतर तुझी होमवर्क नावाने बोंब आहे, आणि त्या पाहण्याच्या टाकीपाशी काय चाललं होतं? कुठं काय सर? का रे, मला काय समजत नाही का? म्हणजे सर, मी नाही समज. मी शाळा शिकायला तर कशाला येतं इथं? अगं तुझे वडील माझे मित्र आहेत म्हणून तुला बजावतोय. तू असल्या वाईट गोष्टींच्या नादाला नको लागूस. तुला माहिती आहे ना, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. हेच बघ ना, झाशीची राणी सावित्रीबाई फुले, पी.टी. उषा यांची जर्नी तुला ठाऊक नाही का? हे तर आहेच, पण याच गावामध्ये आणि याच शाळेमध्ये अशी एक मुलगी होऊन गेली की तिने पूर्ण गावातच सोड, या पूर्ण महाराष्ट्रात ते नाव कमवलं. तिने बोर्डात पहिला नंबर आणला.
कठोर मेहनत आणि खूप हाल अपेष्ट सहन करून तिने हे यश संपादन केलेलं आहे. त्याचं नाव होतं आनंदी. डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव नो टू ड्यू टू अ डिसबॅलेन्सिस, स्पीच डिऑर्डर्स, फिजिकली डिसबॅलेन्सिस अँड अ लोकेशन हेलन केलर अँड ॲनी सलियन. सर मी घरी जाऊन येऊ का? शाळा सुटल्यावर जा ना. सर बहिणीची तब्येत बरी नाही. आत्ता जाणं गरजेचं आहे का? सर आणि दादा बी घरी नाही. सोडा ना सर, लगेच येते जाऊन. बरं ठीक आहे, या लवकर. लुक ॲट दिस. ऑब्झर्व युअर इन्क्लुडिंग अँड अ राईट व्हेकल फॅसिलिटीज आर अवेलेबल. हाऊ कॅन यू हेल्प टू एक्सप्लेन? इम्प्रूव्ह द सिम्प्लिसाइज. वहिनी, ए वहिनी, वहिनी तब्येत कशी आता? बरं वाटतंय ना? हा हा. तुझे पाय चेपून देऊ का? नका तुझ्या दादाला बोल. बाई किती कामं पडल्यात. झाडू मारायचंय, कामं कोण करायची? भांडी बी घासायच्यात. सगळं तसंच आहे. ही काळठी गेली तशीच, सगळं काम टाकून. काय कामाची नाही. आनंदी, हे काय? काही नाही दादा. मग तुझी शाळा? हो, शाळेतूनच आले मी. थोडंसं काम करून जाते परत. तुला किती वेळा सांगितलंय की घरच्या कामामध्ये लक्ष देऊ नकोस म्हणून? पण दादा, वहिनीची तब्येत खरंच खराब आहे. कसं आहे बाळा, तू शाळा शिकावं, तू खूप मोठी व्हावं असं मला वाटतंय. तू शाळेमध्ये खूप हुशार व्हावं, खूप पुढे जावं असं मला वाटतंय. हे काम सोड बरं. पल्लवी, हे पल्लवी. ठीक आहे दादा, मी शाळेला जाते, तू वहिनीकडे. हा, मी जातो, तिला बघतो. तो आहे ना, पहिले शाळेत हो बरं. घरचं काम तिला किती वेळा सांगितलंय, आजारी झालं तर घरचं घरी, तिला काम सांगू नको जाऊ म्हणून. काय झालं का तुला? सर मी आत येऊ का? हो या. गप्पा बसा रे. का हसताय? कोण हसलं? अरे जरा आदर्श घ्या तिचा. कष्ट करून ते शाळा शिकते. कोणाकोणाचा आदर्श घ्यायचा सर? कोण बोललं? उभा राहा तू. सर जो कोण येतो आदर्श देतोय, जो कोण येतो आदर्श देतोय. कोणाकोणा डोक्यात ठेवायचं? बस खाली का गाड्या. आनंदी, बोल ना, काय झालं? काही नाही ग, माझं चुकलं. तसं नाही रे, माझ्या परिस्थितीमुळे मला हे करावं लागतं. आनंदी, खरंच तू खूप विद्वान आहेस. नाही, मुळीच नाही. आपण फक्त आपल्या परिस्थिती आणि लक्ष्याचा विचार करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि मी माझ्या परिस्थिती आणि लक्ष्याचा विचार करूनच मी यात असते. यात राग वाटण्याचं काही कारण नाही. आणि हो, तू मनाला लावून घेऊ नकोस. चल मी येते, दादाला कामात मदत करते. हे ऐक ना. हा. उद्या मला तालुक्याला जाऊन यायचं. कशाला? झोप आता, उद्या सांगू तुला आल्यावर. गेले वाटत हे. आनंदी, हे आनंदी, उरक तुझं, आपल्या रानात जायचंय. आनंदी, हे आनंदी, उरक तुझं, आपल्या रानात जायचंय. मी नाही येत रानात, मला शाळेला जायचंय. उद्या जा शाळेला, रानात लय काम आहे. दादा कुठे गेला की मग तुम्हाला त्रास देते. हा हा, दादाची लाडकी बाई खायला लागतलाय बाई.
तर दादा तसला ही बहीण असली. चल येते चल, पण काही बोल नकोस हा माझ्या दादाला. वहिनी कशाला घेऊन आली आज? शाळेत किती अभ्यास होता. उद्या कर अभ्यास, आज रानात लय काम आहे. तुझा दादा तालुक्याला गेलाय म्हणून तुला घेऊन आले. दादाला काय सांगू नकोस. आनंदी, ए आनंदी, आले पाहिजे. तुझी शाळा नाही आज? हाय, वहिनी चल म्हणाली. मग तू तिचं ऐकली काय ग पल्लवी? तुला किती वेळा सांगितलं होतं तिला काम लावू नकोस म्हणून? काय होतंय काम केलं तर? रानातली कामं कोण करायची? अगं पण मला हिला अनाडी करायचं नाहीये, तुला किती वेळा सांगू? शिकून लय मोठी धन लावणार आहे. तू एक काही बोलू नकोस. तू जा बरं ग, जा घरी. हे सोड, मी जातो. जा तू, तू घरी जा आणि अभ्यास करत बस. ठीक आहे, चल. तू 100 वेळा सांगितलं तिला काम लावू नकोस म्हणून. हा, मी एकटीच रानातली कामं करते. गपचूप चल. ज्ञान गेल्यावर काय काम करायलीस? जरा नीट काम कर की. हो हो करते की वहिनी. 2 टायमाचं खायला लागतंय ना वा? वहिनी चालूच आहे ना, मला काही चारत आहेत का? हा हा, आवर. आनंदी, ए आनंदी, झोपली नाहीस? नाही दादा, थोडस राहिलंय. झोपन ती. तुम्ही या, तुम्हाला झोपायचं नाही वय. ती रोजच रात्रीचा जागून अभ्यास करते. अगं किती रात्र झाली, किती वेळ? थोडासा अभ्यास करते मग झोपते. दादा तो झोप जा. विद्यार्थ्यांनो, नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्या वर्गातील विद्यार्थिनी त्याचा बोर्डात तसंच महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आलेला आहे आणि ती मुलगी आहे आनंदी. चला आनंदी, स्टेजवर या. मुलांना याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आनंदी बेटा, तुझा खूप अभिमान वाटला. खूप मेहनतीने आणि खूप जिद्दीने आपलं नाव तू या गावात तसंच महाराष्ट्रात कमवलं आहे. तुझा छोटा सत्कार करतो इथं मी. आशिष यशस्वी हो आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल कर. बघा, तुम्ही सुद्धा हिचा आदर्श घ्या. हिने खूप मेहनतीनं, खूप जिद्दीनं, खूप चिकाटीने हिने परिश्रम करून आज आपल्या शाळेमध्ये तसंच पूर्ण महाराष्ट्रात हिचं नाव कमवलेलं आहे. आपण सुद्धा असाच प्रयत्न करत राहा आणि या शाळेचं नाव उज्ज्वल करा. हो, ऐकलत का? हा, तुम्ही तालुक्याला गेल्यावर मी सरकारी दवाखान्यात गेले होते. कशाला? डॉक्टर बोलले आपल्याला मूल नाही होणार. कोणते डॉक्टर बोलले? सरकारी दवाखान्यातले. हा, मग काय होते त्याला? आपण बघतो, करतोय ना प्रयत्न. नाही नाही, मला मूल पाहिजे. अरे पण आपल्या हातात आहे का ते? हा, तू काळजी करू नकोस, आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू. मला आता लोक नाव ठेवतील. लोक आता मला वांजुटी म्हणतील. कोणी काय बोलत नाही. कोण कसं नाव ठेवतंय? कोण बोलतोय तुला वांजुटी? मी आहे ना तुझ्या सोबत. आणि जर नाही झालं तर तू कशाला टेन्शन घेतीस? हा, ते काय आपल्या हातात आहे वय? हा, ते परमेश्वराने देतंय. पण आनंदी आहे ना, हा, आपल्या घरात आहे ना, आपल्याला मुलं आहे ना. अगं तिलाच आपण चांगलं करू, हा, तिलाच मोठं करू. माझं चुकलं, मी लय त्रास दिला तिला. नको नको नको, तसं नको करू. ती आहे ना आपली मुलगीच समज. तिला आपण खूप 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 शिक्षण शिकू, तिला खूप मोठं करू. ठीक आहे? आजपासून आहे ना तू तिची आहे ना खूप काळजी घे. हा, चल, काय नाही होत. जा जा बरं. हा, ती नव्ह का आपली मुलगी? तीच आहे समजू आपली मुलगी.
डॉक्टर, ही माझी मुलगी आहे, हिला चांगलं तपासा. बर बर ठीक आहे. काय होत आहे? तिच्या पोटात दुखतोय सकाळपासून. वय किती आहे? 16. कधीपासून दुखतंय पोटात? कालपासून. तुला गुट्टी काय? नाही. श्वास घ्या. कुठे दुखतंय पोटात? इथे. असं दाबल्यावर दुखतंय? नाही. असं खूप दुखतंय पोटात. ठीक आहे, मी काही गोळ्या देते, ते नीट सांग, हा? माझी पण हीच अपेक्षा आहे की तुम्ही आपलं ध्येय साधने करण्यासाठी खूप मेहनत करून आणि अभ्यास करून या गावाच्या तसंच या शाळेचं नाव उज्ज्वल करायचे. सॉरी सर. ठीक आहे, बसा खाली. काय आणलंयस तू? कोबी आणली. तू? भात आहे, मला नाही आवडत कोबी. ए आजा विजा, काय खाताय? तुला काय करायचं का टोमले? नागपट्टी मध्ये गप खा ना तुला डबा. गप गुमान खाती का मी इथनं उठणं जाऊ? बस खा तू. ए खा. डबा खा गप. तर मुलांनो, आज आपल्याकडे इन्स्पेक्शनसाठी एक मॅडम येणार आहेत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे द्यायची आहेत. शांतता राखा आणि मी जे काही शिकवले ते लक्षात आहे ना सगळ्यांच्या? नीट उत्तर द्यायची. हां चालते. कसे आहात सगळे? मुलांनो, मी आज काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याची अचूक उत्तरं द्यायची आहे. हा मॅडम देशमुख सर. चला मुलांनो, अर्थशास्त्राचे जनक कोण? अर्थशास्त्राचे जनक कोण? मॅडम, तुम्ही कधी शिकवले आम्हाला? अरे कोणालाच कसं उत्तर येत नाहीये? हो मॅडम, अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ आहेत. अरे वा, गुड. टाळ्या झाल्याच पाहिजे. हुशार आहेस. हुशारच आहे तो. काय नाव आहे तुझं? अरुण. गुड गुड. मॅडम, इथं सगळ्यांचे युनिफॉर्म आहेत, एक अरुण आहे त्याचा युनिफॉर्म का नाही आहे? मॅडम काय माहिती आहे, त्याच्या घरची परिस्थिती गरीब आहे, पण तो घेईलच 2-4 दिवसात. हे बघा, आपल्या हायस्कूलचे काही रूल आहेत, जरा सांभाळायला पाहिजे, जरा बघा. हो मॅडम. चला मुलांनो, अशीच प्रगती असू द्या, छान अभ्यास करा. मी येते. हे पोरा, काय झालं? काय नाही. का तोंड पाडले? अरे आई, शाळेत सगळ्यांकडे युनिफॉर्म आहे, माझ्याकडेच नाही. अरे बाळा, त्यांना सांग ना, म्हणा आम्ही गरीब आहे, करू आम्ही. बाबा त्यानं काय होणार आहे? अरे लेका, म्हणजे तुला ते रोज रोज बोलणार तरी नाहीत ना, करू आपण. बाबा घ्या ना व्हायची ड्रेस.
घेणार तुला ड्रेस. हे बघ आता मी मालकाने बी सांगितलंय थोडे हात उसने द्या म्हणून. तिला आले की तुला लगेच तुला ड्रेस घेतो. बस नक्की हो नक्की घेणार. हा घेणार ना बाप. आता नक्की मालकाने मला पैसे दिले ना ड्रेस आपण घेऊ. मग काय चिंता. बस बापरे माझा हुशार पोरगा. अभ्यास करायचा पण. हा हो बस आता खुश आता. हो हुशार आहे. आणि हे बघ आणि आज ठेवलंय जेवण ते खाऊन घे तेवढं जरा. हो हा पोरग तसं लय हुशार आहे का. पण आपली परिस्थिती अशी तर काय करायचं आता. अहो आहे सर्व चांगलं आहे सगळं. नका काळजी करू. पोरग हुशारच आहे आपलं म्हणून तर. होय ना करू काहीतरी सोय ना. होतंय होतंय. देवा का रे रामा होय इकडं कुठं नाही चाललो होतो जरा कामावरती नाही गेला. नाही जातो पण मला थोडे पैसे पाहिजे होते. का रे बाबा थोडी गरज होती मालक. तुला आत्ताच तर परवा दिवशी दिले होते पैसे. होय मालक पण अहो बायको आजारी होती ते औषध पाण्यात खर्च आले. मग आता काय झालं. पोराला ड्रेस आणायचे. हो काय सारखा सारखा ड्रेस करतो आणि घेत पण नाही. गपरे पेंडे ते आहेत ना म्हणून आपण येत. रामा होय येवा खरवरती बघू आपण. बरोबर. हा हा बरोबर. झाला अभ्यास तुझा. हो झाला. कितीलाच का तू. नाही ना आली बघ टमटम. ए टमटम कोणाला म्हणतो रे. तुला बोलतोय तुला. दात काय काढतोय. ए बाटके चल चल. ए आली चोमले चोमले. ए तिला आवाज आला. सोड ग आपल्याला शाळेत जायचं. चल इकडे. अगं इकडे 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 जायचंय ग. आताच्या मोठे बाण हात खेचलेले त्याचे ताट समोरच्या माण्याकडे पाहिजे. एक साथ राष्ट्रगीत सुपर. अरुण आय लव्ह यू. श्रेया आय लव्ह यू. श्रेया आय लव्ह यू. I love you, Shreya. I love you. I love you.
श्रेया श्रेया हे श्रेया कुठे हरवलीस ग? काय आहे ग तुझं? किती चांगलं स्वप्न बघत होती. काय काय नाही, बघ तू अभ्यास कर. पाहू. It divides the central. It divides the central. It अरुण काय करतोय? अरे वाचतोय. अरे हे नंतर वाच ना. अरुण मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. अरे श्रेया इम्पॉर्टंट आहे, आपण नंतर बोलूयात ना. मला पण इम्पॉर्टंट प्लीज बोलायचंय. प्लीज अरुण आपण ऐक ना. नंतर बोलूयात हा. अरुण अरुण श्रेया काय करतेय तू? अरुण मला तुझ्याशी बोलायचंय. हे असं बोलणार आहेस मग? अरुण तू मला खूप आवडतोस. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. तू तर मूर्ख आहेस सगळ्या. नाही अरुण, मी मूर्ख नाही. ऐक ना माझं. अरुण ऐक ना, मला खरंच तू खूप आवडतोस. श्रेया मला नाही आवडत तू. का नाही आवडत? काय कमी आहे माझं? अरुण तुझी हुशारी, तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती प्रेम करते मी. अरुण कशावर प्रेम करतेस? अरे तू इतका हुशार आहेस, समजूतदार आहेस. अरुण तू एकदा विचार करून बघ ना. अरे काय विचार करू श्रेया? श्रेया हे बघ, प्रेमावर संसार नाही चालत. आपल्याला संसार नाहीच करायचंय आता. मी फक्त इतकंच म्हणते, मला तू आवडतोस आणि तुला पण मी आवडते. मला माहिती आहे अरुण. श्रेया सोड. श्रेया 10वीत आहे आपण, बोर्डाचे पेपर येतात. माझे पण आहेत. हाजे म्हणजे अभ्यास कर, मोठं काहीतरी बन. हे प्रेम बिम नाही करायचं मला आयुष्यात. अरे अभ्यास सोडायचा असं म्हणतच नाहीये मी, पण अरुण खूप आवडतोस तू मला. मला नाही आवडत श्रेया तू. अरुण 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 मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अरुण अरुण ऐक ना. अरुण 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 आय लव्ह यू. अरुण ऐकून तरी घे ना. ओ रामा, कामाचे पैसे घेऊन जा तुमचे. होय होय आलो आलो. बाजार तर परवा आहे ना. पेंड्या बाजार परवा असू दे नाहीतर आता असू दे. कसं आहे ना, मला जायचं उद्या गावाला. पैसे परवा दिले काय आणि आज दिले काय, त्यांचाच पगार द्यायचा आहे ना. बोलो. जायचंय बाबा. धर बाबा धना. रामा चला जाऊ बा. मालक हा एवढे राहून दे पैसे. कसलं रे बाबा? अहो मालक घरला पैसे दिले समजे खर्च होतात. अहो पोराला डिरेस घ्यायचा ना, थोडी बचत करतो नाही का. बचत होय. बघितलं का पेंड्या, रोज उचल घेणार माणूस आज बचतीची भाषा करतोय. आणि अशी बचत ना सगळ्यांनी केली पाहिजे. दर बाबा दर. हा येतो. रामाचे ना सेपरेट वे मध्ये लिहून ठेव बचतीची. ओके होय होय. या तुम्ही या. होय होय. करता काम. चला चल. हॅलो हा बोला की साडू. आणि हो रामा उद्या वेळेवरती कामावरती या. होय होय. नाही नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही हा तुम्हाला होय. हो येतोय काय येतात तुमच्याकडनंच येतोय. हो हो ओके ओके. सगुने ए सगुने. का हो? हा हे बघ, हे घे पैसे आणले तू. हे घे. आव पण इतकंच? अगं थोडे पैसे मालकाकडे ठेवले. का हो? अगं म्हणजे थोडे थोडे पैसे जमा झाले की आपल्या आणण्याला ड्रेस घेता येईल. आव पण तोवर. अगं तोवर जाईल की तसा शाळेत तो. तू आता ठेव, किराणा बिराणा आण त्याच्यात. पण काय भागायचं हो यातनं? कर आता काहीतरी. काय आहे हो? बाबा तू मला उद्या शाळेत बोलवलं. शाळेत का रे? ते नाही माहित, पण सर म्हटले की आले नाही तर तुला शाळेतच बसून द्या ना. असं म्हणतोय. उद्या जाऊया. हा उद्या जाऊन या. बरं मी काय म्हणते, आपणच जाऊ उद्या. होय होय. हा ठीक. जाऊ बाळा जाऊ. आत येऊ सर? हो या. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही सर भेटायला बोलवलं होतं. हो
अहो त्याच्या अंगावर कित्येक दिवस झालं युनिफॉर्म नाही आहे, कधी घेऊन देणार त्याला? सर थोडी अडचण असल्यामुळे करतो प्रयत्न मी सर. अहो किती दिवस, आता शाळा संपत आली ना. हो ना. नाही म्हणजे थोडी अडचण आहे, पण मी 1-2 दिवसात काहीतरी सोय करतो. हे बघा, आता याच्या 2 दिवसात जर त्याला युनिफॉर्म घेऊन नाही दिला तर मी त्याला वर्गात बसवून देणार नाही. नाही सर, मी करतो सोय काहीतरी, नक्की करतो. ठीक आहे, या आपण. धन्यवाद सर. करतो मी काहीतरी. गणा, होय शेठ बोला. या इकडे या. चल राम, काय म्हणतात बघा. गणा, हा उद्या आपल्याला बाहेर गावी जायचंय, सकाळी तयार राहा. होय शेठ, जाऊया. आणि हा रामा, बचत केलेले पैसे देऊ का तुला? नको मालक. का रे बाबा? अहो मला व्यवहारात खर्च होऊन जातात मध्ये. खर्च? अरे व्यवहार बोलला की खर्च येतोच बाबा. होय मालक. अहो पोराला शाळेसाठी डिरेस घ्यायचा आहे, मग ते थोडे थोडे बचत करून ठेवले ते. ठीक आहे, लागले की सांग मला. मला लागले की मागून घेईन. चालेल चालेल. चल राम, काम उरकून घेऊ. अरे का कामात मनच लागत नाही बघ. का रे? अरे ते मास्तर ओरडलेत डिरेससाठी. आता पैसे थोडे वेळ जमा करतो, कधी एकदा डिरेस घेईन पोराला, असं झालंय. हा होईल रे, देव सगळं बघतोय. चल. होय होय. परार विश्राम, परार सावधान, हिलो मत, सामने देख. परार दाहिना मुड़, परार विश्राम, परार सावधान, परार मध्य से तेज चल. परार बार घुम. परार बार घुम. एक साथ ध्वज को सलामी दोगे, सलामी दो. परार बार घुम. का रे रामा, झालं का? राम राम. राम राम. मालक, मग ते माझे जमा केले किती पैसे जमा झाले? झाले थोडेफार, देऊ का? नाही मग त्याच्यामध्ये डिरेस येईल तेवढ्यामध्ये? नाही, एवढं तर नाही येणार. अरे रामा, अजून जरा जास्त जमा होते की. होय, बरं राहू द्या मालक. चालतंय. अरे रामा, होय. जमा झालं म्हणजे अजून काय ते घेता येईल. अरे तसं नाही रे. हा. अरे पोरगा रोज विचारते डिरेस कधी घेणार. शाळेतले मास्तर बी रोज ओरडतात त्याला. एकदा पैसे जमा झाले ना, त्याला डिरेस घेऊन टाकतो ना. बघ मग मालकासने विचारून काय म्हणतोय. होय होय होय. बसा, सिट डाऊन.
हे बघा विद्यार्थ्यांना, पुढच्या हप्त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये तालुकास्तरीय एक स्पर्धा होणार आहे. तर ज्यांना कोणाला भाग घ्यायचे आहे त्यांनी आपली नावं आपल्या शिक्षकांकडे नोंदवली. आणि अजय अरुण कुठे? सर त्याची आई थोडी आदळली म्हणून तो नाही आला. ठीक आहे मॅडम, त्याच्याकडे युनिफॉर्म नाही, त्याच्यामुळं त्याला या स्पर्धेत भाग घेता नाही. त्याला फक्त वॉर्निंग द्या की पुढच्या वेळेस येताना युनिफॉर्म जर असेल तरच त्याला शाळेत प्रवेश दिला जाईल. सांगते सर. सर, स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी युनिफॉर्म आवश्यक आहे का? हो, तो आपल्या शाळेचा नियम आहे. ठीक आहे. अगे सगुने, का हो? अगं तर रेशन कार्ड कुठं गेलं? कशाला पाहिजे रेशन कार्ड तुम्हाला? अगं राशन कार्ड घेऊन गेलं, मग राशन तरी भेटेल आपल्याला. अहो बाबा ह्यात नाही ते. हा. आय पुढच्या महिन्यात मला तालुक्यावर जायचं आहे. कशाला ग बाय? खेळायला स्पर्धा आहे ना व. स्पर्धा आहे होय? होय, पण दादा नाही. दादा नाही का ग बाय? ग दादा नाही? दादाकडं ड्रेस नाही ना व. अरे देवा, आता हो. नाही नाही, हा, मी आज जाऊन त्याला ड्रेस घेऊनच येतो, त्याशी येतच नाही. अव भाकर तर घेऊन जा. काय अरुण, काय चाललंय? काय नाही शेट. आई, काय रे बाळा? शेट आले. या की मालक. कुठे गेला रामा? अहो आताच कामाला गेलेत ते. कामावर? हा. दिसलं तर नाही मला. अहो जरा टेन्शन मध्येच होते, आत्ताच गेले बघा. टेन्शन? हा. कसलं टेन्शन? अहो त्या पोराला शाळेचा ड्रेस नाही ना, त्यामुळं. ड्रेस नाही? हा. ड्रेसचं काय टेन्शन घेऊ नका, ड्रेसचं मी पाहतो. ठीक आहे, चला येऊ का मी? बरं ऐका की मालक, बोला की. ते तसेच गेलेत, बिना काय खाता पिता, डबा पण नाही नेला. तेवढं डबा घेऊन या जाता डबा घेऊन ये. हा. मालक एवढा डबा द्या त्यांना. ठीक आहे ठीक आहे, पाहतो मी. हा चला येऊ का? हा मालक. अरुण चल बाळा. काय झालं रामा? काय नाही रे. म्हणलं गप गप दिसायला लागलं. अरे मालक कधी येणार आहे? अरे मालक येतो म्हणल्या, येतील की. अरे पैसे घ्यायचे ते मालकाकडनं. पोराला ड्रेस घे. रामा रामा काय आलं? अरे मालकाला बोला ना. अहो मालक आम्ही तुमची वाट बघतोय. या का दवाखान्यात या. वाट कशाला बघता राव तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? अरे अरे काय रे बाबांचं झालं अन्या. गपले का? गप रे बाबा. शेठ बघा काय झालं शेठ. धीर धरा आता. पोरांची काळजी तुम्हीच करा आता. रामानंतर आता कोण बघणार आहे आता त्यांच्याकडे? अहो काय हो, एवढे वर्ष चालले, लेकराला कापड पाहिजे, शाळेची कापड, ते पण नाही हो घेऊन शकले. तेवढी लय इच्छा राहिली हो. बघा शेठ बघा तुम्ही, युनिफॉर्म पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे, नाही हो झालं शेवटपर्यंत. तुम्ही जर असं धीर सोडला तर पोरांनी कोणाच शांत झाला. मावशी शांत बसा, शांत बसा. पोरांकडे बघा तुम्ही आता. तुम्ही धीर सोडू नका असं. नाही हो, पण आमचं करता माणूस गेला, आता काय करणार ते लेकरू पण माझं. जाऊ दे बाळा, रडू नको.
झालं गेलं सोडून द्यायचं. हे घे तुमच्या हक्काचे पैसे आहेत. पैसे नको. मी तुम्हाला कर्ज देत नाहीये. तुझ्या युनिफॉर्म साठी ना तुझ्या बाबांनी माझ्याकडे 1-1 रुपया जमा करून एवढे पैसे केले होते, पण आता तेच ना राहिले. आता हे पैसे तुमचे राहू दे. हे घे पैसे. नग रे बाबा, नग राहू दे रे. अरे काय तुलाच लागणार आहे ते सगळं करायला रे. बाबांच्या माहितीसाठी ज्यांच्याकडनं पैसे घेतलेत ना तू आता, त्या सगळ्यांना देऊन टाक. काय करणार रे. बाबांनी युनिफॉर्म साठी साठवले पैसे, पण आज त्याच युनिफॉर्म मध्ये बघायला त्या नाही येत. नकोय मला युनिफॉर्म आहे, नकोय मला युनिफॉर्म. गप रडू नको. बाबा शांत मावशी, तुम्ही शांत व्हा. काय बाबा शांत बसणार, माणूस गेला आता आमचा. काय करणार या पैकाच. गप गप रे गप. अरे घबरा बाबा घबरा. तू रडू आहे. काय आता. सॉरी अरुण, उशीर झाला. नाही नाही, इट्स ओके. मी आत्ता जस्ट आलो. आज का नाही गेला? तुम्ही येत होता ना. कसा आहेस? मस्त आहे. तुम्ही? मस्त. आणि तोपर्यंत आपली ही शाळा बघावी म्हटलं. किती बदलली आहे ना आपली शाळा. मला अजूनही आठवते ती पत्र्याची शाळा. तिथं पाऊस पडला ना की अख्खा वर्ष भिजायचं. हो, पण काही शोभा आली आहे ना शाळेला ह्या झाडांमुळे. खरंच. तो बोर्ड आठवतोय तुम्हाला? हो. आमच्या वेळेस कुणाचा वाढदिवस असला ना की त्या बोर्डवर नावं लिहिली जायची. आजची शाळा म्हणायची हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. मी त्याच्यावर गुड थॉट्स लिहित होते. नाईस. काय भारी दिवस होते ते. पण किती गर्वाची गोष्ट आहे ना आपल्यासाठी की आपण या शाळेत शिकलो आणि शिक्षण अधिकारी म्हणून या शाळेमध्ये व्हिजिट करण्यासाठी आलो. गर्वाची गोष्ट आहेच, पण या शाळेत अधिकारी म्हणून यायचं एवढं सोपं नव्हतं. 10वी पर्यंतचे दिवस आजही आठवतात ना मला. त्या वर्गाच्या बाहेर उभा असायचो. का तर युनिफॉर्म नसायचा माझ्याकडे, आणि घरच्यांकडे एवढे पैसेही नव्हते की ते मला युनिफॉर्म देते. युनिफॉर्म करता करता बाबाही गेले. माझी वहिनी मला त्रास द्यायची, शाळेत पाठवत नव्हती, रानात काम करायला लावायची. पण दादा मात्र कधी काही कमी पडू दिलं नाही त्या दादांनी. कामाला लावायचं तर ओरडायची. जाऊ दे. चला.
अभिमान वाटला तुझा. थँक्यू सर. सर मॅडम, आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतलाय. तिथल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे युनिफॉर्म नाही ना, त्या विद्यार्थ्यांना आमची संस्था युनिफॉर्म पुरवेल. युनिफॉर्म? हो सर, युनिफॉर्म. अहो युनिफॉर्मचं महत्त्व माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती. मॅडम कधी मला स्पर्धेंना बाहेर पाठवत नव्हते. तुम्ही मला एवढं चांगलं क्रिकेट खेळायला असून कधी बाहेरच पाठवलं नाही. का? तर माझ्याकडे युनिफॉर्म नव्हतं. म्हणूनच आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला. इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे युनिफॉर्म असावं. अहो ह्यांच्यातली त्याला आपणच जोपासणार ना सर. बरोबर. काय मॅडम? अगदी बरोबर. खूप छान केलं. मला माहिती होतं तुम्ही आमच्या शाळेचं नाव नक्की मोठं करणार. आणि ही तर अगदी लहानपणापासूनच हुशार होती. मुलांना सर आणि मॅडमचं ऐका हा. तुम्ही एक ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी वाटचाल करा. एक ना एक दिवस ते ध्येय तुमचंच आहे. चला मग या शाळेचं नाव मोठं करू.